मॉर्निंग एव्हरीवन, कसे आहात सर्वजण। खरं तर ही मॉर्निंग नाहीच आहे, ऑलमोस्ट दुपारचे 12 वाजून गेलेत आणि आम्ही निघालो होतो बाहेर। बरेच दिवस झाले म्हणजे मॉलमध्ये गेलो नव्हतं। एक छोटंसं काम होतं, तेही तेथे जाऊन करायचं होतं, म्हणजे थोडंसं पाहायचं होत्या गोष्टी, तर त्याही करायच्या होत्या। आणि रिव आणि ईशानला मला तर आता आठवत नाही आहे की कधी आम्ही मॉलला घेऊन गेलो होतो। बरेच दिवस झालं मॉलला तर गेलो नव्हतो आणि सिटी अराऊंड 30-35 किलोमीटर आहे, तर ट्रॅफिक भरपूर असतं, त्यामुळं शक्यतो जाण्याचं मनही होत नाही, कारण की एवढं ट्रॅफिक वगैरे 1-2 तास त्यामध्ये घालवा आणि नंतर तेथे पोचून मग आणखीनच दमायला होतं। म्हणून शक्यतो आपण जवळपास जे काही प्ले एरिया म्हणा किंवा मुलांना जिथे एन्जॉयमेंट होईल ना तेथे शक्यतो त्यांना घेऊन जात असतो। मॉलला याच्या आधी कधी गेलो हे खरं तर मलाही आत्ता आठवत नाही। चला म्हटलं आपलंही थोडं काम आहे आणि त्यांची थोडीशी एन्जॉयमेंट होईल किंवा चेंज त्यांनाही, म्हणून म्हटलं चला जाऊयात। आणि आत्ता आहे ना यांचं ऑफिस गेलं, तर त्यावेळेस रिव बोलत होता की मम्मा मला ऑफिस पाहायचं आहे आणि नाही मला तिथे जायचं आहे। त्याचा काही असे हट्ट असतात, म्हणजे त्याचे काही प्रश्न असतात। छोटी मुलं म्हटलं की तुम्हाला माहीतच आहे की ते किती आपल्याला वेगवेगळ्या तऱ्हेने प्रश्न विचारत असतात। तर त्याला म्हटलं आपण आहे ना बोलूयात, म्हणजे कॅमेऱ्यातच बोलत होतो आम्ही, पण ह्यांचाही कॉल चालू होता साईड बाय साईड, त्यामुळं काही जमलं नाही, कारण की त्यांचं ते वेगळंच काहीतरी ऑफिसचं बोलणं चालू होतं। आणि म्हणून मग मी आता व्हॉइस ओव्हर करते आहे की ईशानचा रिवचा इथे हट्ट होता की मम्मा मला डॅडाच्या ऑफिसला जायचं आहे। ऑफिसमध्ये छोट्यांचं काय काम आहे सांगा बरं तुम्ही तरी। आता जे ते आम्हालाही अलाउड नाही ते ह्यांना कोण अलाउ करणार आहे। तर मी त्याला सांगत होती की नाही फक्त जे वर्क करतात ना त्यांनाच अलाउड असतं असं काहीचं। तर तो नाही, तिथं मला ऑफिस दिसलं आहे आणि मला तिथं जायचंच असं काहीचं त्याची मस्ती सुरू होती। ईशान मात्र पुढे निवांत बसला होता, त्याला काही हे नव्हतं, तो त्याचं समोर पाहून किंवा त्याचं एन्जॉयमेंट चालू होती, त्याचं पाहणं वगैरे सुरू होतं समोर। आता मुलं हल्ली अजिबातही मोबाईल घेत नाही, त्यांना मी असं काहीतरी इंग्लिश ठेवत असते, काहीतरी दाखवण्यात म्हणा किंवा काय। तर गाडीमधला मोबाईल ऑलमोस्ट म्हणजे 99% सुटला आहे, नाही तर पहिले इतके त्रास द्यायचे ना, दोघांना 2 फोन हवे असायचे, पण आता थोडंसं सुधारलेत म्हणायला सुद्धा काही हरकत नाही आहे। आणि थोडं त्यांनाही बाहेरचं कळलं पाहिजे, एक्सप्लोर करायला येतो आहे आपण की मोबाईल पाहायला येतो आहे। तर आता म्हणजे बरेच दिवस झाले, ऑलमोस्ट 3 ते 4 महिने झाले असतील गाडीमध्ये आम्ही अजिबातही फोन देत नाही। तर आता हे तुम्ही पिंक कलरचे जे फ्लावर पाहताय ना ते इतके छान दिसत होते या हिरवेगार झाडीमध्ये, ते खूप छान दिसत होते। तर आम्ही हा जो मुलगा आहे ना तो स्टडी करत होता बसमध्ये। जेव्हा आम्ही कॉलेजला असायचो ना तर त्यावेळेस मला दिवस आठवले की आम्हीसुद्धा असंच काहीसं करायचं। जेव्हा सायकलवरनं जायचं ना त्यावेळेस थोडं एखादी चिठ्ठी वगैरे असं लिहायचो आणि त्यावरती ते लर्न करत जायचो, असे काहीसे ते दिवस होते। आता आम्ही पोहोचलो होतो मीनाक्षी मॉलला आणि तेथे हे असं छानसं डेकोरेशन होतं। हे डेकोरेशन त्यांनी, मला असं वाटतंय की 1 नोव्हेंबरला म्हणजे कर्नाटक राज्योत्सव ज्या दिवशी असतो ना, म्हणजे कर्नाटका दिवस, तर त्या दिवशी केलं असावं किंवा त्याचीच हे आहे, कारण की आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा असं काहीसं डेकोरेशन केलं होतं त्या दिवशी 1 नोव्हेंबरला। फ्लॅग होस्टिंग, थोडंसं स्पीच वगैरे किंवा सॉंग्स वगैरे थोडंसं प्रोग्राम पण होते, पण त्या दिवशी मला काय जायला जमलं नव्हतं, कारण की त्या दिवशी होतं कुणालचं केळवण, तर केळवण होतं, त्यामुळं मला भरपूर कामं होती बाहेर जाऊन ते शूट वगैरे करायला मला जराही वेळ नव्हता। आता मॉलमध्ये थोडंसं फिरलो आणि रियान आणि ईशानला लागली होती भूक म्हणजे त्यांना भुकेपेक्षा त्यांना खेळायचं होतं, कारण की ही बस दिसली होती, बाकी ट्रेन होती, छोट्या ज्या काही 4 व्हीलर म्हणजे त्या छोट्या छोट्या कार्स असतात ना टॉय कार, तर त्याही तिथे होत्या आणि त्यांना तेच खेळायचं होतं। तर अजून एका मॉलला जायचं होतं, म्हणून त्यांना आईस्क्रीम तर ऑलरेडी दिली होती, नंतर शुगर कँडीसुद्धा दिली आणि मीनाक्षी मॉलला बाय बाय करून आम्ही निघालो होतो नेक्स्ट मॉलसाठी, तो म्हणजे वेगा सिटी मॉल। वेगा सिटी मॉलला आल्यावरती त्यांना आता पहिलं खेळायचं होतं, पण गेल्यानंतर ना पहिल्यांदा एंट्री केली आम्ही क्रोमोमध्ये। तर जे काय पाहायचं होतं ते ते पाहून घेतलं आणि नंतर ना रिव आणि ईशान आपलं खेळत बसले होते। ईशानने हा पॅड घेतला होता आणि त्याच्यावरती त्याचं मल्टिप्लिकेशन, डिवायडेड बाय किंवा असं काहीतरी सम वगैरे असं काहीतरी त्याचं करणं सुरू होतं। तर म्हटलं पाहू दे ह्या पेनने कसं छान चालतं किंवा कसं वाटतं,
तर रिऊ आणि ईशान असं काही स्केटिंग करत निघालेत, म्हणजे त्यांना असं वाटतं आम्ही स्केटिंगच करतोय मॉलमध्ये सुद्धा. आणि हा प्ले एरिया पाहिल्यानंतर रिऊ ईशान तर हट्टालाच पेटले होते की आम्हालाही इथे खेळायचं आहे म्हणून. तर ईशानला हे खेळायचं होतं, JCB खेळायचा होता, तर अजून वेटिंग होतं म्हणून तो थांबला होता. तर ही जी काही सँड आहे ना तर ती नेक्स्ट कंपार्टमेंटमध्ये टाकायची, किंवा ह्या JCBवरती होतं की हे काय ओंडके होते ना ते नेक्स्ट कंपार्टमेंटमध्ये उचलून टाकायचे. असं काहीसे हे गेम होते. तिकीट काउंटरमधून ईशानचं सुद्धा तिकीट घेऊन आलो होतो, आणि रियानचं काय म्हणजे रियानला एवढं जमलं नसतं कारण की तो छोटा आहे, त्याला पाय वगैरे गिअर किंवा काय ते चेंज करायचं असतं ना तर ते त्याला करायला जमलं नसतं. किंवा आता ही कार होती ती सुद्धा जे काय होतं ना गिअर वगैरे टाकायचे किंवा काय ब्रेक दाबायचं हे त्याला काही जमलं नसतं, हे सगळं पायात होतं आणि तो कसा खेळणार. म्हणून त्याचा हट्ट होता की मलाही खेळायचं आहे. तर त्याला मी सांगत होते की नाही रिऊ तू छोटा आहे, तुला जमणार नाही, म्हणून तुझ्यासोबत डॅडाला बसावं लागेल तरच तुला जमेल खेळायला. असं काहीच आणि त्याने ते ऐकलं सुद्धा. तर वेगा सिटी मॉलला सुद्धा इतकं छानसं डेकोरेशन केलेलं होतं, कारण की आता रिसेंटलीच कर्नाटक राज्योत्सव होऊन गेला, त्याचंच हे काहीच डेकोरेशन तेथे सुद्धा होतं. आता ईशानचा टर्न आला होता आणि त्याला ह्या JCBमधून म्हणजे खेळण्याचा तो चान्स मिळाला होता. बराच वेळ झाला तो वेट करत होता, आणि फक्त 2 मिनिटासाठीची ही गेम होती आणि त्याच्यासाठी तब्बल 300 रुपये मोजावे लागले होते. तर फक्त होतं काय, एका कंपार्टमेंटमधून दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये ना सँड ट्रान्सफर करायची होती, आणि ईशानला हेल्मेट वगैरे घाला यांना सांगितलं होतं, आणि जॅकेट पण घाला की छान वाटेल असं. पण ते जे दादा बोलले ते फक्त बोलले की 2 मिनिटासाठी गेम एकदा स्टार्ट झाला ना तर 2च मिनिटं आहे, त्यानंतर तो ॲटोमॅटिक बंद पडणार आहे, म्हणून तुम्ही त्याच्या नादी काही लागू नका, तुम्ही पटापट खेळून घ्या असं काहीसं त्यांनी सांगितलं. मग हे पण बोलले जाऊ दे कशाला उगाच वेळ वायाला घालवायचं, तर ईशानला जो काही वेळ आहे तो पुरेपूर त्याचा यूज होऊ दे. तर ईशानने बराच हट्ट करून बराच हट्ट नाही पण पहिल्या जे काही मीनाक्षी मॉल होतं ना तिथे त्याला काही गेम खेळायला मिळाली नव्हती, म्हणून म्हटलं चला आता इथे तर याला द्यायलाच लागेल, कारण की तसाही तो ऐकणार नव्हता. रिऊची सुद्धा कुणकुण चालली होती पण त्याच्या जोगे हे गेम नव्हते, म्हणून त्याला काय चान्स म्हणजे मिळालाच नाही, कारण की तो नव्हता हे खेळू शकत. आणि ही जी बस होती लंडन बस, तर तीही डबल डेकरची बस, त्यामध्ये मात्र मुलांनी मस्त एन्जॉय केला, दोघेही बसले होते. आणि अजून बस भरायला वेळ होता तोपर्यंत ह्यांचं इकडं वर खाली जाणं वगैरे किंवा कुठे काय आहे कसं दिसतंय हे पाहणं इथं सुरू होतं. छान असे फोटोज वगैरे काढले. अजूनही बस भरायला वेळ होता तोपर्यंत हे छान खेळत होते. आता राईड स्टार्ट झाली होती आणि सेफ होतं, इतकं काही रिस्की नव्हतं. ईशानच्या कमरेपेक्षा उंच होतं त्याच्यामुळं तो तिथं उभा राहू शकत होता, आणि आमचंही लक्ष होतं. ही बस तिथल्या तिथेच 2 राऊंड घेणार होती आणि संपणार होती, म्हणजे जास्त असं काही दूर पण जाणारी नव्हती आणि सेफ होती. दिसतोय तो खरं उभा राहिलेला, पण ओके, म्हणजे जास्त काही रिस्की असं काही नव्हतं त्यामध्ये. आता घरी जायला निघालो होतो, एक्झिट होत होती आम्ही, तर त्यावेळेस हे जम्पिंगचं त्यामध्ये हवा फील करायचं काम सुरू होतं, आणि रियानला असं झालं की नाही मम्मा मला याच्यातच बसायचे, तेव्हाच आपण घरी जाणार आहोत. पण एकदम एक्झिटला येत होतं, गाडी ऑलमोस्ट बाहेर काढली होती आणि आत्ता थांबणं पॉसिबल नव्हतं, कारण की वेळ पण झाला होता आणि घरी पण जायचं होतं, मुलांचे हेअरकट वगैरे करायचे होते, आणि मुलांना खेळ असला म्हणजे त्यांना खूपच आवडतं. खेळायला भेटलं की त्यांना अजूनही खेळावंसंच वाटतं, पण एक थोडंसं लिमिट असतं, आपल्यालाही घरी जायचं होतं, आणि परत नाही का अंधार वगैरे पडणार आणि पुढची कामं ॲटोमॅटिकच राहून जातात, म्हणून त्यांना काही ते जम्पिंग वगैरे करायला मिळालं नाही आणि तितका वेळही नव्हता. तर इव्हिनिंगची ही वेळ होती. खूप छान वाटत होतं, एकदम मस्त असं वातावरण होतं. जेव्हाही घरून येतो ना त्यावेळेचाच हा रूट आमचा, तर खूप छान वाटते, कारण की ना आता भरपूर दिवस असं होतं ना बँगलोरमध्ये आल्यानंतर आपली काही अशी लॉंग ट्रिप होत नाही आणि गाडीमध्ये इतकं काय बसायला भेटत नाही, भेटलं तर म्हणजे एकदम हार्डली हाफ ॲन आवर मोस्टली बस इतकंच. तर आता हे थोडंसं आम्ही लांब आलो होतो, तर छान म्हणजे बऱ्यापैकी 1 आवर वगैरे असा होता हा रूट. तर छान वाटलं, खूप दिवसांनी इतक्या वेळ आम्ही गाडीमध्ये बसलो होतो, तर मस्तपैकी ही राईड आमची झाली इव्हिनिंगची.
तर ईशान आणि रियान ऑलमोस्ट रडून रडून झोपला होता, कारण की त्याचा हट्ट होता मला तेथे जम्पिंग करायचं आहे. तर तो तर झोपला होता, ईशान होता जागा, त्याचंही चालू होतं मागे खेळत किंवा गाड्या वगैरे पाहणं वगैरे असं काहीतरी सुरू होतं. आणि छानसा आमचा इव्हिनिंगचा हा मस्त म्हणजे एन्जॉय, म्हणजे असं खूप छान वाटलं, एक लॉंग ड्राईव्ह झाल्यासारखं. तर घरी येऊन पुढची कामंसुद्धा करायची होती. ईशान आणि रिऊचा दोघांचाही हेअरकट करायचा होता. आणि आणखीन उद्या होतं स्कूल, तर त्याचीही तयारी करायची होती. मुलांना टिफिनमध्ये वगैरे काय द्यायचं किंवा काय हेही ठरवायचं होतं. शेवटी घरी येण्याच्या अगोदरच रियाने ईशानचा हेअरकट वगैरे केला आणि मगच घरी गेलो. असा हा होता आमचा दिवस. म्हणजे फक्त एन्जॉयमेंट, म्हणजे फक्त आम्ही मॉलच फिरलो. 2 मॉल फिरल्यानंतर घरी आलो. आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. थँक्यू.